तिळगुळ घ्या आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि प्रत्येक घरोघरी दर्शन. योगायोग असा आहे सद्गुरू बाबाजींच्या कृपेनं, जनार्दन बाबांच्या आशीर्वादानं, तसेच या भोलेनाथांच्या असीम कृपेनं. हे एकदाच खाली ठेवून घ्या, कारण मी मध्ये डिस्टर्ब झालं मग लाईन हुकून जाईल. काय करायचं, परत 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 मध्ये डिस्टर्ब करू. ठेवून घ्या, खाली घ्यायचं असेल ठेवून घ्या, कारण ते हलत आहे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 श्री गुरु स्वामी जनार्दन 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 श्री गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन असीम कृपेनं मकर संक्रांतीच्या पर्वकालावर नाथांचा गजर या हातनूर नगरीमध्ये संपन्न होणार आहे, होत आहे आणि होतच राहील, त्यात काही शंका नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींनी सांगितलं, कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम चमत्कार भंगना विहोत्र. जगद्गुरु जनार्दन स्वामी सुद्धा सांगून गेले महाराज आपल्याला, नऊ नारायणाच्या नुसत्या नावानं बाबाजी सतत म्हणायचे, एकदा जरी नऊ नारायणाचं नाव घेतलं तरी आपल्याला काय होईल, पापाचं विरसन होईल, नाश होईल. बऱ्याच ठिकाणी असं घडतं, आम्ही ज्यावेळेस कथाला जातो घाबरायचं नाही, उठायचं नाही, काही होत नाही. बाबा कथा चालू व्हायच्या पूर्वीच लोक काय विचार करतात, उगाच बया घुमतील, हे काय घेऊन आले बाबा आमच्या गावामध्ये. जागेवर थांबायचं, आपल्या बाबांचा जय जयकार करायचा आहे, आदेश. आणि सांगितलं का पापाचा काय होईल, विनाश होईल. आणि सांगितलं बाबाजींना पापाचा काय होईल, विनाश होईल. म्हणून नऊ नारायणाचं नामाचा गजर या हातनूर नगरीमध्ये यंत्र क्रीशत्रम दे ताराबादीला ते क्रीशत्रम दे नार बी ते क्रीशत्रम दे नाम 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 एकलीच वारे सोडून द्या.
यंत्र गृह शत्रम दि नाथ भीती गृह शत्रम दि गुरु नाम सत्परादेश. आमचे गोरखनाथ बाबा सतत सांगायचे, गोरक्षा गोरक्षा करी कर्माची लक्षण बाबा या लावूया. नगरामध्ये मी सांगायचं मला काय होतं, वयाच्या 9व्या वर्षी त्र्यंबकेश्वरीमध्ये पहिलं अनुष्ठान झालं. आपण नाथांची कथा करायची, पण थोडस बाबाचं चरित्र सांगायला चालेल ना, आवडेल ना. तर त्यावेळेस मोठे बाबा नव्हते. शांतिगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये पहिलं अनुष्ठान झाल्याच्या नंतर असं कृतज्ञ करून टाकलं बाबाजींनी, कुठल्याही गोष्टीचं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. बाबा नेहमी म्हणायचे, आम्हा दगडा पामरा, आम्ही दगड आहे, आम्ही पामर आहे, आम्हाला काही येत नाही. परंतु मी ज्यावेळेस आपली रथ प्रदक्षिणा चालू होती गावामध्ये फेरी, त्यावेळेस भजनी काका एकदम सुंदर असं भजन म्हटले, झाले संत दर्शन, झाले संत प्रथमच नाथांचं चरित्र सुरुवात झालेली आहे. तर त्यावेळेस जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची कृपा या दगडावर पडली आणि या नवनाथ कथेतून या सर्व हातनूर गावावर जगद्गुरु जनार्दन स्वामी तसेच नवनाथांची कृपा असीम बनावी. बरेचदा काय होतं, नाथ म्हणजे काय, कारण आज तिळगुळ घ्या आणि गोडगोड, आज नाथांचं बोलूया आपण. सुरुवातीचं काय आहे, गावात साधू आला, आपल्याला काय वाटतं, कोण जोगी घरी हो आला, कोण जोगी हो घरी आला, भिक्षा मागून या निघून गेला. आपण सरळ सरळ म्हणतो गावामध्ये साधू आले म्हणजे काय करा, दरवाजे बंद करा. कारण आम्ही जर पै पै चाललो तर वाड्या वस्तीवरले लोक सुद्धा आम्हाला पाहून काय करतात, हो दरवाजे लावून घेतात. म्हणून आपल्याला आपल्या हृदयातले दरवाजे उघडायचे आहे. कुठले दरवाजे, अंतःकरणातले. नाथ म्हणजे काही जगा वेगळा नाही, नाथ म्हणजे 1750 संप्रदायापैकी एक संप्रदाय होय आणि सर्वात अगोदरचा संप्रदाय जी आदिनाथांनी परंपरा सुरुवात केली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मचिंद्र दयाचा
निवृत्ती दाता स्वामीनाथांनी सुरू केलेली परंपरा आहे ती म्हणजे कशी तर द्वापार युगाला सुरू होऊन बरेच दिवस झालेले होते आणि द्वापार युगाचा आता काय होता अंत होता म्हणजे समाप्ती होती. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताला विचार पडली द्वापार युग संपल्याच्या नंतर आता कलियुगाला प्रारंभ होणार आहे आणि या कलियुगामध्ये कोणीतरी माझ्यासारखं या कलियुगाला या कलियुगाच्या काळामध्ये या बलेला थांबवणार असावं. द्वारकाधीश कृष्ण भगवान विचारात पडले. सत्यभामा रुक्मिणी मातेला विचारू लागले काय करावं काय करावं. द्वापार युगाचा काही दिवसात आता काय होणार आहे अंत समाप्ती होणार आहे आणि या माझ्या भक्त जनांना माझ्या या परिवाराला आता कोण सांभाळेल. माय बापांनो जगद्गुरु त्यांनाच म्हटलं जातं जे सतत जे नेहमी आपल्या भक्तांवर प्रेम करतात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण मंदिर जगद्गुरु. कृष्ण भगवंताने त्या सत्यभामेला विचारलं रुक्मिणीला विचारलं त्या माता माऊली सांगू लागला भगवान आपण सर्व अंतर्यामी आहात आपण सर्व जाणणारे आहात आम्ही तर याच्यातलं काही जाणत नाही प्रभू. हे ईश्वर हे तुम्ही ठरावं. परंतु बघा पहिल्यापासून चालत आलं घरात सल्ला घेणं महत्वाचं आहे. घरात सल्ला काय असावा का नसावा. घरामध्ये पती पत्नीचा काय असावा सल्ला असावा. मग काय होईल संसार कसा होईल सुखाचा होईल. अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन
त्यांनी सांगितलं, प्रभू तुम्ही सर्व जाणणारे आहात, तुम्ही ठरावं कलियुगामध्ये आता कोण कार्य करील. बघा फार पूर्वीची गोष्ट आहे, आपण कथा ऐकतो, नवनाथ ग्रंथाचं वाचन घरी करतो. आपल्याकडे काय म्हणतं, पोथी लावली म्हणते. आमच्याकडे पण असं म्हणतं बरं का. तुमच्याकडे काय म्हणते आम्हाला माहीत. हां, आमच्याकडे म्हणते पोथी लावली, आम्ही इकडे म्हणतो पेटी लावली. भाऊ आता वाजत आहे का नाही. तर त्यावेळेस कृष्ण भगवंतांनी विचार केला काय करावं कलियुगामध्ये, अवतार कार्य कोणाला सांगावं. मी आधीच बोललो, काकणूर नगरीमध्ये असं काही दृष्टांत आहे, पावन पुण्यभूमी आहे. मागल्या वर्षी पिंपरी गडावर कथा झाली होती. अकोलकर बाबा आमचे कारभारी आदरणीय महाराज होते. म्हटलं बाबा तुमचं गाव हातनूर, आणि हातनूर गावामध्ये गोरक्षनाथांचा आदेश आहे कथा व्हावी. म्हटले महाराज बघू 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 बघू, तर आज वेळ आलाय. बाबा 3 दिवसापासून विचार करू लागले. कथा तर घेतली महाराजांची, कशी होईल आणि कशी नाही. तर मी आधीच बोलून गेलो, सद्गुरू जनार्दन बाबांनी आम्हा दगडा पामरांना बनवलेला आहे, ते सांगतील तशी होईल. बाबा बोलवतात आम्हा निरंतर जाग होती. ते बोलवतात म्हणून आपण बोलतो, नाही तर आपण बोलू शकत. ते आपल्याला झोपेतून उठवतात म्हणूनच आपण झोपेतून उठतो. हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवितो हरिविना, कोण बोलवितो हरिविना, कोण बोलवितो हरिविना. हे शरीर कोणाची आसते, हरि बोलवितो हरिविना, बोलवितो बाबा म्हटलं बाबा मला तर काही येत नाही. काल त्यांना मी थोडं फोनवर रागारागातून बोललो. म्हटलं बाबा, बाबांचं सारखं चालू, बाबा हो कथा घेतली आम्ही पण काय करावं कसं करावं. बाबा म्हटलं बाबा बाबा मी गावात येईन आणि प्रत्येक गल्ली गल्लीत दगड आहे, कारण आम्ही दगड आहोत. आणि नक्कीच या हातनूर नगरीमध्ये 9 दगड हाणूनच जाईल. किती दगड? दिवस थोडे आणि दगड जास्त. आजचा दिवस तर गेला, तिळगुळ घ्या आणि बघा किती तुमचं पावन, ज्याला पुण्याच्या गिनतीला मापच नाही असं पावन पुण्य म्हणावं लागेल. आणि ऐकणारे श्रोतेजन मंडळी, गुणीजन, जय बाबाजी भक्त परिवार, समस्त गावकऱ्यांना मी बार सतत नमन करतो का माय बापांनो. आज एवढा मोठा, तुमच्याकडे काय म्हणते त्याला, बोंड काय म्हणतात तुमच्याकडे, भजे, हा एवढा मोठा सण आणि एवढं करून असतानाही एवढा मोठा कार्यक्रमाचं नियोजन केलंय. सर्व गावकऱ्यांना, तसेच जय बाबाजी भक्त परिवार असतील किंवा बाहेरचे गुणीजन असतील, मंडळी असतील, आमचे शेजोळकर साहेब असतील, वाद्यवाजक त्यांचं मित्रमंडळ असतील, एवढे सणवार सोडून आई बापांना जीव घालायचा आहे की नाही. आपल्यामध्ये संक्रांत म्हणजे हेच असतं ना, बापाला का आईला.
सांगायचं घाबरू नका, मी काही इंदोरीकर नाही. आज कोणाला जेव घालायचं? आई आणि बापाला. विचार करा, आज एवढ्या मोठ्या सणाच्या दिवशी तुम्ही जर एवढे इथे आलेले आहात, थोडक्यात मला काय म्हणायचं आहे तर तुम्ही भक्ती ही महाराज नवनाथांना जेव घालू लागले. तुमचं भजे कुरडई ते काही खात नाही. आपण निवड नेऊन ठेवला जरी मंदिरात, त्याच्यावर एक तर कुत्रे धार मारून जाईल, नाहीतर त्याला खाऊन जाईल. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, जे काही करायचं आहे ते हृदयापासून अंतःकरणापासून करायचं आहे. आणि मग त्या द्वारकाधीशाने ठरवलं, त्या पांडुरंगाने ठरवलं. काय ठरवलं आता? वृषभ देवाचे 100 मुलं आहेत आणि त्या 100 मुलापैकी 9 मुलं द्वारकाधीश पंढरीनाथ आपल्या सभेसाठी त्या 9 मुलांना काय देतात? निमंत्रण देतात, पत्रिका देतात. आपण गावात सत्ता चालू व्हायचा म्हणून पॉम्पलेट छापले आणि आता ते पॉम्पलेट घरात ठेवले का नेऊन दिले? गावोगावी नेऊन दिले ना, दुग्धवाल्यांनाच घरात ठेवले. सरळ सरळ समजून अशी कथा तुम्हाला सांगल. बघा, मदत काही असं वाटून देऊ नका बाबा अशी काय बोलताय. तर सांगितलं, सेवा करायला सांगितलं, बाबा तू काय कर, ही पत्रिका काय कर, ह्या वृषभ देवाच्या 9 मुलांना काय करा, ह्या पत्रिका निमंत्रण पत्रिका देऊन या, म्हणजे ते काय होतील, सभेला हजर होतील. छोट्याशा बाळाला कथा कळाली, मला खूप आनंद वाटला. ती मान हलवते. राजा बोले, दल हले. राजाचं निमंत्रण ऐकल्याच्या नंतर वृषभ देवाच्या मुलांना काही टाइम नव्हता, वेळ होता का? हलक निरंजन, हलक निरंजन, हलक निरंजन. इतके खुश झाले ते वृषभ देवाची मुलं. द्वारकाधीश पंढरीनाथांनी काय केलं? आपल्याला निमंत्रण दिलं. बघा, लेख शास्त्री असावी आणि माहेरी काहीतरी कार्यक्रम निघावा आणि ती पत्रिका कुठे जावा? त्या लेकीच्या गावात जावा किंवा तिच्या घरी जावा. ती लेक किती खुश होणार? एवढी खुश होणार. साधं माहेरचं जर कोणी आलं तरी काय होती? ती खुश होती. तेव्हा निमंत्रण पत्रिका म्हटल्याच्या नंतर तसंच त्याचप्रमाणे हे 9 नारायण सुद्धा आता काय झाले? उतावळे झाले. कधी त्या आईला म्हणजे कोणाला? द्वारकाधीशाला, त्या पंढरीनाथाला भेटल आणि कधी नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर
अलख निरंजनचा जप करू लागले. तात्काळ द्वारकाधीशांनी असं निमंत्रण पत्रिकामध्ये पाठवलं, तात्काळ भेटण्यात यावं. खूप मोठी चर्चा करायची आहे, जेणेकरून कलियुगाला प्रारंभ होणार. जास्त या पत्रिकात लिहिल्या जाणार नाही. समोरासमोर आपण काय करूया, सभा घेऊन विषय मांडूया. कधी कधी काय होतं, आम्हाला सुद्धा एखादा फोन येतो, हॅलो, आम्ही म्हणणार आदेश, ते म्हणतात लगेच नमो आदेश, आणि फोनवरच चालू होतं, बाबा म्हशीला दूध देणं बंद केलं आहे, याला काय उपाय आहे. काय चालू होतं, बाबा आता आमच्याकडे एक वेगळंच वारं चालू आहे, पाणी गेलं पाणी. फोनवरच चालू होतं, बाबा कोणत्या कोपऱ्याला घ्यावा. जर कळतच नाही तर काय सांगावं. आम्ही म्हणतो अरे करू बरं करू. बघा बर, सच्चा साधू ही कहता है, अरे करू बरं करू. तुझं दुखत बाई मी काय करू. वारे म्हणतो आम्ही आता गुरु. जनार्दन बाबा सतत सांगायचे, गुरु करावं बळकट, त्याचे धरावे मनगट. असे आमचे सद्गुरु जनार्दन स्वामी. गुरु करावे बळकट. बाबाजींनी गुरु केले नागा संन्याशी. देह कष्टुनी खडतर तपहे, उभा जळा माझी, अपंग पदही झाली ज्यांची, खंतन सोखित्या. देह कष्टून एकदम तर काय मिळणार. देहाला काय करावं लागल, झिजावं लागल. देहाला काय करावं लागल, हा सोनाराकडे किती खरं सोनं नेलं तर तो म्हणतो थोडं बसा, आम्ही काही नेलं नाही बरं का. पण असं म्हणतात लोक का सोनाराकडे किती जरी खरं सोनं नेलं तर त्याला काय करतात पहिलं, हा आमच्याकडे तसं नाही, त्याला उजळीत म्हणतात. आपण एकाच तालुक्यातले पण गावागावात उजळायचं म्हणते, त्याला जाळायचं आणि उजळायचं. मग देह कष्टुनी खडतर तप हे, उभा जळा माझी, अपंग बद हे झाले ज्यांचे, खंतन संगीताजी. पुढं काय सांगितलं, नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिरे, दीक्षा दे संन्यास साधक बनले मौनगिरी. एकदम बनले का, एकदम काहीच होत. कथा जरी चालू करायची आहे, मंडप पाहणं आहे, मंडपवाल्याकडे स्टेज पाहणं आहे, साऊंड सिस्टीम कशी आहे ते पण पाहणं आहे, कथाला बाबा कसा आहे ते बी पाहणं आहे, वाजणारी कशी आहे ते बी पाहणं सोपं नाही. सोपं काहीच नाही. हे सगळं साहित्य असावं तर मग काय होईल. बर, बाबागण चांगले सांगणारे ज्ञानी हे पुरुष आहे किंवा दगड आहे, पण जर बोलायलाच माहित नाही तिकडे पाठीमाग आवाज जाईल का, ते पायरीवर बसतील का, सद्गुरूंची कृपा बिलकुल बसणार नाही.
पण उद्या आपल्याला जागा काही पुरणार. मी अकोलकर बाबाला म्हणत होतो, बाबा आज प्रथम दिवस सणाचा वाणाचा सण आहे. वाण द्यावा लागतं इकडे तिकडं तिकडे, त्याच्यात काहीतरी नाव घ्यावं लागतं. आज कोणी कोणी आपल्या मालकाचं नाव घेतलेलं आहे. बघा या कथेमध्ये सुद्धा तुमच्या मालकांचा जय जयकार होणार आहे. ज्यांनी मनातून हृदयातून नाम घेतलेलं आहे. तर काय होईल, ज्याप्रमाणे मारुती रायाने विचारलं होतं सीते मातेला, भांड्यामध्ये कुंकू भरलं का जातं भांगामध्ये, त्याचप्रमाणे या पर्वकालावर काय असतात, वाण देताना मालकाचं काय घ्यावं लागतं, नाव. नाव कसं घ्यायचं मला काही येत, परंतु आकाश में है तारका, आज माझ्या गुरुचं, माझ्या पती परमेश्वराचं, माझ्या माय बापाचं, माझ्या भावाचं, माझ्या जीवाचं मी काय घेत आहे, नाव घेत आहे. ते म्हणजे काय, आकाश में है तारका, हाथमूर नगरी में बैठी है द्वारका. पुढे काय सांगतो, आकाश में है तारका, हाथमूर नगरी में बैठी है द्वारका. मेरे कानिपनाथ जैसा भगवान नहीं बरका, मेरे गुरुवर जनार्दन स्वामी जैसा भगवान नहीं बरका. आपल्याकडे बरका, बाकीचं काही मला नाव येत नाही, पण घेतात आलं असं ऐकून आहे किंवा ऐकलेले पण आहे, पण पाठ काही नाही. घ्यायला लागलो तर शिपाशी घेतल्याशिवाय राहणार नाही, पण माझे काही पाठ नाही. बरं त्यावेळेस आईचं बोलवणं झालं, ऋषभदेवाच्या मुलांना आनंद झाला. आणि ज्या आईनं बोलवलं तिनं का बरं बोलवलं बघा तुम्ही, अच्छो को अच्छी मिली दो दो बाता, गधे को गधे मिले हमें नहीं आता. आगे क्या है वो हमें नहीं आता. चांगला माणूस चांगल्या माणसालाच बोलवल, धनवान धनवानालाच बोलवील, गरिबांना देईल नव्हता, पण कसा देईल, आना है तो आओ, देना हमारा काम है, कथा सुननी है तो सुनो, सुनाना हमारा काम है. कथा सुननी है अगर आपको तो सुनो, सुनाना हमारा काम है. बड़ा आदमी बड़े आदमी को बुलवाएगा, छोटा आदमी छोटे आदमी को बुलवाएगा, ब्राह्मण ब्राह्मण को बुलवाएगा, ज्ञानी ज्ञानी को बुलवाएगा. सांगितलं ज्याची त्याची लेवल पाहून काम करायचं. काय सांगितलं, सुनाना सासूची लेवल धरायची कधीच नाही, जोपर्यंत ती सासू होत नाही. सुनाना सासूची कधीच लेवल धरायची नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत ती सासू होत नाही तोपर्यंत लेवल धरायची नाही. मी आता 8 दिवस झाले गुजरातहून रिटर्न येत होतो. नाशिकच्या बॉर्डरवर बरजबरी एका घरी
आम्ही कोणाच्या घरी जात नाही, परंतु काय सद्बुद्धी त्या बाबाजीची म्हणावं. आम्हाला ज्यांनी बुद्धी दिली, आमची बुद्धी कुठेतरी कमी पडली म्हणावं. आम्ही एका घरी थांबलो बाबा. आम्हाला काही माहीत नव्हतं. आमचे बाबा सगळंच असतात, रामसिंग बाबा. ते बाबा पाणी प्यायची, चहा प्यायची, काय करावं हॉटेलचं चालत नाही. म्हटलं आता हे एक घर आहे, ह्या घरी आपण काय करू, गाडी उभी करूया. आपल्या बॉटलमधलं सुद्धा आता पाणी संपलेलं आहे. कुठेवर गाडी आल्याच्या नंतर बरेच जण हसले असं. बाबांनी मोठी कॅन भरून आणली. जणू काही हातनूर गावात पाणीच. परंतु जो चलता है वही चलाना चाहिए, जो मिलता है उसे लेना भी चाहिए. जर आपल्याला चालत नाही तर मग घ्यायचं नाही. बघा मी लेवल सांगतोय बरं का. सासूनं सुनाची लेवल धरायची नाही. कुठपर्यंत सांगितलं तर ती माता माऊली सासू जोपर्यंत बनत नाही. आणि नेमकी काय झालं, सासूनं सुनाला सांगितलं कोणीतरी महाराज दिसतात, चहा ठेवा. इतक्यात काय झालं, सकाळचा झगडा असावा. सुनाना इकडे तिकडे तिकडे इकडे लगेच कळालं, अर काय खरं, गलत जगह पे गाडी खडी है. आणि बोलता 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 महाराज सांगू नये पण लाज वाटते. महाराज आमच्या संख्यांना शरम वाटते. या हिंदू भूमीवर, आज या हिंदू देशामध्ये जर असा अत्याचार त्या सासूनं किंवा सुनेनं सासूवर करावं किंवा सासूनं सुनेवर करावं योग्यच नाही. मला कुठे वेळच मिळाला नाही बरं का. आज सांगितलंय मी, ते 8 दिवस झाले. तर पुढचं काय रामायण तुम्हाला सांगा नाही. घरोघरी ऐकायला गोड वाटेल, पण लोकांचा झगडा आपल्या घरी. माता माऊली सांगत असते आपल्या मालकाला, तुम्हाला उठलं पाहिजे काही का, उठले पडले लोकांचा झगडा, रिकामे काम आपल्या घरी, रिकामा झगडा. ज्याचा नाही ते चांगले धनवान, आणि जे असतील त्यांनी सुद्धा काय करावं, बंद करावं. मग त्यावेळेस लेवल सांगितली बघा महाराजांनी. त्या द्वारकाधीशाला माहित होतं कलियुगामध्ये तारणारे कोण आहे, 9 नारायण आहे, जे आपले अंश आहेत, ज्याच्यात मी परिपूर्ण संपूर्ण बसलेलो आहे. आणि त्या धोरणानं, त्या कृष्ण भगवंतानं, त्या पांडुरंगानं, त्या द्वारकाधीशानं काय केलं म्हणे, आता निमंत्रण पाठवलं. आणि त्या निमंत्रणाचा न्योता मिळताच नात आणून निघाले. आनंद मावाना, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, खूपच त्या वृषभदेवाच्या मुलांना आनंद झाला. आणि लगेच धावत पळत सुटले. अलक निरंजन, 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 अलक निरंजन,
शाच्या नगरीमध्ये द्वारकेला ते 9 नारायण वृषभदेवाचे 9 पुत्र आलेले आहेत. द्वारकाधीश सभेमध्ये बसलेले आहेत. सोन्याचं सिंहासन होतं द्वारकाधीशाला सुद्धा. आणि अशा त्या सिंहासनावर जगाचा बापाजवळ काही कमी. तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही पाहायला होते का? आम्ही काही पाहायला. पण जगाचा जो बाप आहे त्या जो कशाची कमी राहील. मग त्या कृष्ण भगवंताजवळ काही कमीच नव्हतं. आणि आता काय, ज्या वेळेस नगरीमध्ये 9 नारायण पाचारले म्हणजे बोलवले किंवा आले आणि द्वारकाधीश आपलं सिंहासन सोडून तडकन उभे राहिले. तावो नारायण. जर आपल्याकडे एक प्रथा आहे बघा, कोणी पाहुणे आलं तर आपण काय म्हणतो? राम राम, या या, बसा बसा म्हणतो का नाही? आणि मग त्या द्वारकाधीश प्रभूंनी आता एकदम प्रेमानं त्या 9 नातांना काय केलं, आलिंगन दिलेलं आहे. सप्रेम भेट झालेली आहे. आणि मग इकडं तिकडं विचारून झालेला आहे काय चालू आहे काय नाही. 9 नारायणांनी सुद्धा त्या कृष्ण भगवंताची तब्येत पाणी विचारली. चहा पाणी भोजन झालेलं आहे. त्यावेळेस चहा नसल पण जेवण मात्र फळ. ज्याला आपण म्हणतो बाबा थोडासा फळ फुल आहार घ्या ना. आणि मग आता मेन मुद्दा बोलायचा आहे. परंतु काय कसं सांगावं विचारात पडले ते कृष्ण भगवान. कारण एकदमच पाहुणा घरी आला आणि त्याला जर सांगितलं, पाहुणे विहीर चालू केलेली आहे आणि विहिरीला आता खोदकाम चालू करायला थोडस बजेट खिशामध्ये कमी पडलेलं आहे. पाहुणा म्हणून रॉंग नंबर लागला आहे का नाही? काय म्हणा, रॉंग नंबर लागला. आपण आलो खरी, चहा पिलो, पाणी पिलो, परंतु पाहुण्यानं आपल्याला काय केलं, रॉंग नंबर लागला असं पाहुणा विचार करल. आणि मग कृष्ण भगवान सुद्धा असे विचारत पडले काय करावं, कसं सांगावं, सांगावं का नाही? बरं नाही सांगावं तर बोलवलं तर खरी, आणि सांगावं तर मग एकदम काय सांगावं. मग विचारलं म्हणे द्वारकाधीश सांगू लागले सध्या असं चालू आहे. बोलत असताना लगेच द्वारकाधीशांनी काय केलं, पाहुणचार करत 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 हळूच काय केलं, आता सांगायला सुरुवात केली. व्यापार युगाचा अंत होणार आहे, माझं कार्य मी तर थांबवणार आहे. आणि पुढं कलियुगाला प्रारंभ होणार आहे. त्या कलियुगेमध्ये तुम्ही अवतार घ्या. महाराज कुठलं काम जर आपल्याला सोपवलं तर ते आधी त्याला विचार करावा लागतो. हे आपल्याला जमल का तरच हाव म्हणावं, हे आपल्याला झेपल का तरच हाव म्हणावं. अन्यथा काय होतं, काम आपल्या जीवाच्या वर असतं. काय असतं, कधी कधी होतं असं बी का नाही होत. आणि मग त्या 9 नातांनी त्या द्वारकाधीशाला प्रणाम केला.
म्हटले महाराज काही हरकत नाही, आम्ही घेऊया, परंतु कसं आणि कुठं आणि केव्हा? काय सांगितलं? कसं, कुठं आणि केव्हा? परंतु म्हणे महाराज, द्वापार युग तुम्हाला अंत करायचा आहे, संपवायचा आहे आणि कलियुगाला प्रारंभ करायचा आहे. तर माय बापा, या कलियुगाची थोडीशी कथा आम्हाला बी सांगा. या कलियुगाचं ज्ञान थोडस आम्हाला बी मिळू द्या. काय मिळू द्या? या कलियुगाचं काय मिळू द्या? माहिती, ज्याला आपण काय म्हणतो, हातनूर गावाला यायचं खरे आहे, परंतु कापर गावामधूनच चालन का? याची माहिती असावी नाही कोणाला ना कोणाला तरी. माहिती ही असणं गरजेची आहे. आणि जे ज्ञानी असतात ते संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कार्य करत नाही. बघा, महाराज जर असले तर आधी विचारतात 4 लोकांना, गाव कसं काय हो, काय दांडे बिडे तर नाही काढायचं ना, कथा संपल्यावर आम्हाला हाणायचं तर नाही ना. आमच्यासारखे बावळट, म्हणजे आम्ही असं म्हणतो. काही ज्ञानी पुरुष काय म्हणतात, गावची करता आहे ना, पैसा तर देतील ना. पैसा तर देतील ना. काहींचे अनेक प्रश्न असतात, त्या अनेक प्रश्नांचे उत्तर ते शोधत असतात. तेच जीवन या कलियुगामध्ये शोधायचं सांगितलं आहे, तेच उत्तर आपल्याला शोधायचं सांगितलं आहे, परंतु कोणी आणि केव्हा आणि कधी? उत्तर शोधण्याचं काम चालू झालेलं आहे. स्वाध्याय म्हणजे प्रश्न, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधित शोधित पुढे जायचं आहे. उत्तर शोधित शोधित आपल्याला काय करायचं आहे, पुढं जायचं आहे. उद्या इकडून आपल्याला 1-2 फट्टे मंडपले मामा, इकडून 2-4 फट्टे टाकायचे माता माऊल्यांसाठी, कारण ही नाथांची कथा आहे. सर्व घर भटके आमचे रणबळी मामा सतत म्हणत असतात, बाबा यार आपकी तो लीला भी अलग है, आगाध है. सब घर भटके नाथ घर अटके. हा एक घराना बहुत पुराना, हा एक घराना बहुत पुराना, हा एक घराना बहुत पुराना, हा एक घराना बहुत पुराना. कहते हैं दुनिया वाले, कहते हैं दुनिया वाले. नाथ घराना बहुत पुराना, नाथ घराना बहुत पुराना, नाथ घराना बहुत पुराना, नाथ घराना बहुत पुराना. एकदम जुना हा नाथ घराणा. आणि या घरामध्ये, या पिढीमध्ये जो अडकतो तो अडकतोच. याच्यात अटकल्याच्या नंतर सुटका मात्र नाही. मी सतत म्हणत असतो, जो जेवल त्याचं काय होईल, पोटात जाईल. मग हा एक घराणा बहुत पुराण, अनादी कालापासून कितीक दिवस झाले, कितीक हजार वर्ष झाले असेल सांगता येत नाही. परंतु शके 1710 पर्यंत, 1710 पर्यंत नाथांचं कार्य मात्र चालू होतं. आता किती शके किती चालू आहे? शके नाही ते
हे साल आहे 2012 2013. शके 1936 चालू आहे. नसेल लक्षात जाऊ दे. मग आता 17 आणि किती 36 गुणाकार भागाकार करायचा टप काय. 19 वर्षे झालेले आहेत. किती वर्ष झाले. मग आता ब्रह्मदेव किती वर्षाचा टॅली लावत लावत खाली जाऊया. ब्रह्मदेव फक्त 9 वर्षाचा आहे. किती वर्षाचा. कलियुगाचा प्रारंभ सांगतोय तुम्हाला. ब्रह्मदेव ज्या वेळेस 5000 वर्षाचा होईल, 5000 वर्षांचे होतील, त्यावेळेस या धरणी मातेवर सगळी गडबडच होईल. बरेच दिवस जायचे अजून. म्हणून आज गावोगावी भजन कीर्तन नामस्कीर्तनाच्या आधारे या कलियुगाला तारणं चालू आहे. या कलियुग युगामध्ये प्रपंचरूपी सागरात वाहून जायचं आहे. आणि ते कार्य आता सध्या आपलं सुद्धा चालूच आहे का मग. हाताने टाळी वाजायची आपल्याला करायचं आहे या कलियुगामध्ये. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना होण्यासाठी मुखानं नाम हातानं टाळी टाळी वाजायला घाबरायचं नाही. मालकांना बेचं नाही. जे मालक असतील त्यांना सुद्धा आपल्या पत्नीला घाबरायचं नाही. कारण एक मराठवाड्याचा आपला असा आहे
भक्तीला घाबरतो आणि शक्तीला मात्र काहीच समजत नाही. बाकी सर्वांना कळतं, जादा बोलायची मला तरी वाटत असं काही गरज नाही. जिथं देवाचं नाव येईल, जिथं भगवंताचं नामस्मरण चिंतन येईल, अशा जागेवर तरी आवर्जून हातानं टाळी आणि मुखानं नाम. आणि एवढं करून आता काय सांगितलं, मध्ये काही बोलायचं नाही, फेकायचं नाही. कथा एकदम शांत चित्ताने ऐकायची आहे. बार बार चान्स मिळतो ना मिळतो, आम्ही राहतो ना, कारण हीच गावचं तीच गाव भिकाऱ्याला खाली हात आए थे हम, खाली हाथ जाएंगे, खाली हाथ 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 आए हम, खाली हाथ जाएंगे, साथ कुछ लाया था, साथ में कुछ ले जाएंगे, सारा कुछ लाया था, कुछ ले जाएंगे, खाली हाथ आए, खाली हाथ आए हम, खाली हाथ जाएंगे, खाली हाथ आए हम, खाली हाथ जाएंगे। बस भगवान की दो बातें, बजा बजा भगवान की दो बातें, दो शब्द अंतकरण से, हृदय से भगवान को पुकारेंगे. और जब समय अपना आएगा तो वैसे ही निकल जाएंगे. खाली हाथ आए हैं, खाली हाथ जाएंगे, खाली हाथ आए हैं, खाली हाथ जाएंगे। तुला काही आलं नाही, तुला काही जाणारही नाही. मायेचा बाजार, आणि या बाजारामध्ये भगवंताने फक्त आपल्याला हाताने टाळी, मुखाने नाम, थोड़ा सा बीच में पेट दिया है पेट्रोल भरने के लिए, खाना खाने के लिए 32 वीट दिए हैं दरवाजे. सब भगवान की माया है, सब प्रभु की माया है, सब नाथ जी की माया है. खाली हाथ खाली हाथ जाएंगे, खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे। ना कधीच पाला तुला हा फेरा जन्म मृत्यूचा, फक्त माझं 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 आणि कबाड ओझं, आणि फक्त मलाच पाहिजे एवढीच लालसा राहिली. दुसऱ्याचं काही हो, दुसऱ्याला मिळतं त्याच्याशी मी काही घेणं, दुसऱ्याला मिळतं त्याशी काही घेणं घेणं आहे का नाही. आपल्याला मिळालं भरपूर झालं. खाली हात आए हम, खाली हात जाएंगे. सांगितलं का फक्त आपण आलो कशासाठी आलो,
भक्ती मार्गासाठी आलो. आज दुसऱ्यांचा कोण विचार करतं, आपलाच विचार आपल्याला कळत नाही, तर परक्यांचं काय सांगणार. जिडे तिडे काय झालंय, कॉम्पिटिशन झालं. काय चाललंय आता सध्या, कॉम्पिटिशन. शाळेत कॉम्पिटिशन, घरात कॉम्पिटिशन. इंग्लिश मला येत नाही बोलल्याशिवाय पर्याय. कधी इंग्लिश शाळेत शिकलोच नाही तर येईल कोणीकडून. बघा एवढी अवघड परिस्थिती झाली महाराज. मायबापांनो इतकी परिस्थिती बिकट झाली, थोडासा पण विचार राहिलेला नाहीये. आज फॉरेनहून लोक येतात, अमेरिकन लोक येतात आपली संस्कृती बघण्यासाठी. काय बघण्यासाठी? आणि आपली मम्मी म्हणते भैया ऍपल म्हण, ऍपल. काय म्हण, दिवस उगायच्या आत त्या बाळाला ऍपल. आणि बाहेर राज्यातले देशातले नवे नवे तर सर्व देश संस्कृती माग लागली. कोणत्या संस्कृती माग? भारतीय संस्कृती काय आहे. परंतु हे सगळं विसरलेत लोक. महाराज याचे बगळे कपडे बाहेरचे लोक घालू लागले आणि आपल्या एखाद्यानं जर लुंगी लावली, भाऊ धोडायचा ना, हो बाबाबरोबर फिरवाल तर ती पत्नी सुद्धा म्हणते आता काही खरं नाही, माझ्या नवऱ्यानं लुंगी लावली, आता काही खरं नाही. यानं लुंगी साधीच्या नादी लावली. परंतु ती अशी नाही म्हणणार लावली तर बरं झालं ना, गल्ली तिकड्या तिकड्या लोळत होताना. परंतु ते चालतं महाराज, सभेला जायचं नाही, साधू न बोलवलं तर मीटिंगला जाऊन द्यायचा नाही. मी हसण्यासाठी बिलकुल बोलत नाही, हसावं किंवा कोणाला राग यावा हे सुद्धा माझ्या काही मनात नाही. परंतु परंपरा बघा, बाहेरचे लोक आपली भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी बघण्यासाठी आपल्या भारतामध्ये आपल्या राज्यामध्ये नवे नवे तर आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये काय करण्यासाठी येतात, तर तुमची भारतीय संस्कृती काय आहे, नेमकी चाललंय काय. कुंभमेळ्याला गेलो होतो आता नाशिक त्र्यंबकेश्वरला. एकदम ते भोरे लोक, मला काही इंग्लिश मध्ये नाव येत नाही बाबा. आणि ते लोक म्हटलं बाबा हे तर आपल्याकडचे नाही आहे, काय करावं कसं काय. मला वाटलं तिकडे बी साधू आहेच वाटतं. मी एकदम जवळ गेलो, म्हटलं